त्यामुळे तुम्हाला जेवायच्या अर्धा तास आधी पाणी प्यायचं आणि तो गॅप ठेवायचा तुम्हाला, की हा मी आता पाणी जेवणार आहे, मी 12:30 जेवणार आहे, मी 12ला पाणी प्यायलो. तुम्हाला कळत नाही की तुमचं 10ला तुम्ही झोपायला बेडवर गेले की 12 कधी वाजले. आपण काही लोक आहेत सकाळी उठल्याबरोबर आपण एक फास्ट फूड खायला जातो, एक तेलकट पदार्थ ह्या त्या गोष्टी खायला जातो. सो हे तुम्हाला एक कॅल्क्युलेशन करायचं की तुम्ही जेवढं तुमच्या शरीराला आता वेळ द्याल तेवढं तुमचं शरीर पुढे तुम्हाला सपोर्ट करणार. हॅलो, नमस्कार. एका नवीन विषयावर आणि एका नवीन टॉपिकवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. लाईफस्टाईल आपण कशी जगली पाहिजे, आपल्याला काय रुटीन मेंटेन ठेवायला पाहिजे आणि आत्ताच्या युगात लाईफस्टाईल किती इम्पॉर्टंट आहे, म्हणजे स्ट्रेस न घेता आणि स्ट्रेस रिलीज करून आपण ते कसं जगू शकतो याच्यावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कल्पेश वैद्य. नमस्कार कल्पेशजी, तुमचं सर्वात प्रथम तर स्वागत आहे रोमोटॉक्सच्या स्टुडिओवर. थँक्यू. आता लाईफस्टाईल खूप इम्पॉर्टंट विषय आहे. आपल्यासारखे लोक आहेत ते फार दुर्लक्षित करतात या गोष्टीला, पण हे किती इम्पॉर्टंट आहे हे समजणं खूप गरजेचं आहे. आणि आपली लाईफस्टाईल सकाळपासून कशी स्टार्ट झाली पाहिजे. सर्वप्रथम मी धन्यवाद देतो की तुम्ही आम्हाला आता आणि हा जो लाईफस्टाईल हा तुमचा टॉपिक घेतला आहे तो ऍक्च्युली हा माझ्यासाठी खूप जवळचा आहे लाईफस्टाईल. कारण माझी पण तशी लाईफस्टाईल ही चुकीचीच होती, कारण मुंबईला जॉब IT फील्डमध्ये होतो मी. सो त्यामुळे ही एक अशी जवळून बघितलेली एक गोष्ट आहे लाईफस्टाईल. आता तुमचा जो पहिला प्रश्न की लाईफस्टाईल कशी असावी, तर हा मुद्दा सांगायचा झाला तर की लाईफस्टाईल म्हणजे काय की जे आपण आता वागतोय सगळे तसे वागतोय, कारण सध्या हे ट्रेंड आहे, त्या ट्रेंडमध्ये आपण वाहत चाललोय. पण लाईफस्टाईल कशी असावी की आपल्या आजी आजोबांना किंवा आपल्या पंजोबांना आपण फोकस करून जे असेल ती लाईफस्टाईल असावी, की म्हणजे की सोप्या शब्दात सांगतो मी, एक असं काही हे नाही की लाईफस्टाईल म्हणजे की सकाळी पहाटे सूर्योदय झाला त्याच्यावर आपण उठणं गरजेचं आहे. त्यानंतर एक काही आता आम्ही योगा प्रॅक्टिसेस करतो, त्यामुळे योगा प्रॅक्टिसेस किंवा काही तुम्ही एक्सरसाइज वॉकला जा छान, कारण सकाळचा जो आपण बघतो दिवसभरात तर जसे पोल्युशन होतं तर सकाळचं जे हवा असते ती खूप ऑक्सिजन फ्रेश ऑक्सिजन असते, त्या तुम्ही वॉक करा, चालायला जाता, काही तुमची एक एक्सरसाइज फॉर्म मध्ये तुमच्या शरीराला एक व्यायाम मिळाला पाहिजे. ते तुमचं सकाळचं सुरुवात झाली पाहिजे. त्यानंतर सकाळी तुम्ही रात्री आपण झोपेतून उठलेलो असतो तर बॉडीला एक पाणी वॉटर कंटेंटची गरज असते. उषपान करा सकाळी पाण्याची गरज असते. सकाळी उषपान करून तुम्ही वॉक करा, योगाभ्यास करा. तुम्ही सकाळी सुरुवात अशी झाली पाहिजे की असं नाही की तुम्ही रात्री लेट काम केलंय आणि तर लेट उठा, 9-10 वाजता उठा, आळसात नाही. सकाळी जेवढं तुम्ही फ्रेश उठाल लवकर, एक्सरसाइज करून सूर्यनमस्कार करा, असं काही की तुमची ही फ्रेश मॉर्निंग मला तुम्हाला एक्सरसाइज करून सुरुवात करायची आहे, अशी तुम्ही सुरुवात करू शकता सकाळची. ओके, हे झालं तर सकाळचं स्टार्ट रुटीन. बट आपण काही लोक आहेत सकाळी उठल्याबरोबर आपण एक फास्ट फूड खायला जातो, एक तेलकट पदार्थ ह्या त्या गोष्टी खायला जातो, पण आपला सकाळचा नाश्ता कसा असला पाहिजे. हा, तर आता हा पण एक महत्वाचा भाग आहे, कारण कसं तुमची दुसरं बोललो की गाडी जर आपण आता ह्याचं एक्झाम्पल एक मी हे करतो तुम्हाला की सकाळचा नाश्ता कसा असला पाहिजे. जसं की आपण सकाळी सुरुवात करतो, आपलं स्टमक एकदम रिलॅक्स झालेलं असतं, आपली जो डायजेस्टिव्ह सिस्टम असते सकाळी आपण रात्री झोपतो त्यामुळे मग ते शांत झालेली असते. आणि ह्याचं एक्झाम्पल असं देऊ शकतो की जे आपण नवीन गाडी घेतो, छोटी गाडी घेतो, कार, तेव्हा ते आपला गॅरेजवाले काय सांगतात की तुम्ही जोपर्यंत तुमची एक थोडे दिवस जात नाही तोपर्यंत गाडीला रेस करू नका किंवा एकदम जास्त स्पीडमध्ये चालू नका, राईट. तर तसंच आपलं सुरुवात झाली असते, आपलं सकाळचं जे स्टमक असं एकदम लाईट असतं, तर त्यावेळी तुमचं जे सुरुवात आहे ती तुमची लाईटनीच झालं पाहिजे. तर तुम्ही जर सकाळी उठून की आपण समजा आता धावपळीचं जीवन असतं त्यामुळे आपण जे मिळेल हाताला ते खातो किंवा जाता जाता काही ठेले दिसले, तर मुंबईची लाईफ आहे तर मेट्रो सिटीची की तुम्हाला वडापाव दिसला, भाजीपाव दिसली, घे तोंडात टाक, बापरे आपलं पोट भरू दे आणि मी जातो. सो तसं न करता सुरुवात एक्झॅक्टली कशी पाहिजे की जसं मी सांगितलं की उषपान केलं पाहिजे, डिटॉक्सिफिकेशन झाली पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे तुमचा जो नाश्ता आहे तो खूप हलका झाला पाहिजे. कारण जसं की सूर्य उगवतो तसं आपल्या जी जठराग्नी आहे ती हळूहळू तेवत असते, तसंच मग तिला तुम्ही एकदम हलका नाश्ता दिला पाहिजे. तर आता आम्ही तर नॅचरोपॅथी म्हणजे माझा नॅचरोपॅथीचा कोर्स झाला आहे त्यामुळे थोडंसं 1-2% नॉलेज मला मिळालं आहे चांगलं. तर नॅचरोपॅथी सांगते की सकाळचा तुमचा नाश्ता पहिला हा फळांचा असला पाहिजे, फळांचा. आता ते थोडंसं विचित्र वाटतं की अरे सकाळी आणि फळ हे कुठे गणित आहे,
की सकाळी आणि फळं, कारण आपण नॉर्मली घरात असतो तर जेवणानंतर फळं वगैरे खातो. तर फळं ही काय आहे की लगेच डायजेस्ट होणारी आहे आणि लगेच आपला क्विक एनर्जी देणारी हे आहे. तर त्यामुळे तुम्ही काय करा की सकाळचा जो नाश्ता आहे तो तुम्ही लाईट फळ, तुम्हाला कुठली एक सीझनल फळ, आणि असं नाही की मार्केटमध्ये ही फळं दिसत आहेत की तुम्हाला वाटतं सीझनल फळं तुम्ही खायला सगळ्यात बेस्ट. सकाळचा जो तुमचा नाश्ता आहे तो फळांचा झाला पाहिजे आणि कुठलीही फळं खा तुम्हाला आवडतात ती. आणि फळांमध्ये पण हे सांगू की एक तर गोड फळं खा, आंबट तर आंबट, कारण ती केमिकल प्रोसेस असते त्याची. त्यामुळे सकाळचा नाश्ता फळांचा झाला पाहिजे. आणि त्यानंतर एक अर्धा एक तासाने तुम्ही काही तुमचा लाईट नाश्ता आहे, आणि लाईट आहे कारण एकदम आपण बोलतो की अरे मला आता दुपारी जेवायला वेळ होणार आहे तर मी खूप हेवी काढून देतो, त्यामुळे काय होतं तुमचे डायजेशन हॅम्पर होऊन जाते. त्यासाठी तुम्हाला एक लाईट नाश्ता केला पाहिजे आणि मग तुमची दिवसाची सुरुवात आहे ती केली. आता किती लोकांना प्रश्न असेल की फळं तर फार खर्चिक गोष्ट आहे, मला 1 किलो फळं एवढ्याला भेटतात. फल व्यतिरिक्त अजून दुसरा काय आपण कन्झ्युम करू शकतो का मॉर्निंगला, जे फार म्हणजे थोडा स्वस्त असेल, जो बेटर असेल? तर फल सगळेच अफोर्ड करू शकत नाही, हे पण एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. हा बरोबर आहे. आता कसं आहे की म्हणजे फळं आता तुम्ही मार्केटमध्ये जाल तर तसं आहेत आता तेवढ्या ह्याच्याने मिळतात. तर तुम्ही आता समजा तुम्हाला नाही कम्फर्टेबल, पण दुसरं पण सांगतो फळांचं तुम्हाला एक ऑप्शन म्हणून की तुम्हाला स्वस्त फळं, की जसं आपण बघायला जातो ना की मार्केटमध्ये चला ऍपल हे डॉक्टरनी सांगितलं की सगळ्यात चांगलं हे देण्याचं, त्यामुळे आपण ऍपल घ्यायला होतो. पण सफरचंद तसं आता त्याची डिमांड जास्त आहे त्यामुळे त्याची प्राइस हाय आहे, खूप आहे, बरोबर आहे. तर त्याऐवजी तुम्ही लोकल काही फळं घ्यायला गेली तर ते तुम्हाला स्वस्त मिळतील. पण जर तुम्हाला तसा पण ऑप्शन नसेल, फळांचा समजा हा ऑप्शन आपण बाजूलाच ठेवूया, तर फळांचा ऑप्शन नसेल तर तुम्ही घरगुती असा आहार घ्या नाश्त्यामध्ये की तुम्ही जो रेग्युलरली आपले पूर्वज जसे घेत आहेत, की आता समजा की भाताची पेज आहे ही, आता समजू की माणूस आजारी पडला की आपण त्याला कण्यांची किंवा असं पेज वगैरे देतो त्यांना, तर ते करून त्यांना का हे चांगलं वाटतं, कारण ते खूप हलका आहे आणि त्यातून एनर्जी क्विक मिळते. सो तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये तुम्ही भाताची किंवा नाचणीचं सत्व हे घेऊ शकता, लिक्विड फॉर्म मध्ये आहे. तर ते तुम्ही असं काहीतरी भरडी स्वरूप, जसं की आपण बाळाला भरडी देतो, सो ते तुम्ही तुमच्या आहारात घेऊ शकता. किंवा मग नसेल तर मग तुम्ही तुमच्या घरगुती काहीतरी हलका आहार म्हणून की पोहे आहेत, तर पोहे प्रोसीड न करता त्याला जसं की आपल्याकडे गोविंदा आला की कृष्णदेव आहेत की ते कसे की दूध पोहे किंवा त्यात पाणी टाकून गुळ पोहे असं खातात, तर हा नाश्ता हलका तुम्ही करू शकता. हे तुम्ही ऑप्शन देऊ, किंवा कुरमुऱ्याची भेळ करा, असा हलका नाश्ता तुम्ही करतो आणि स्वस्तात तुम्हाला होऊ शकतो. तुम्हाला तुम्ही हे ऑप्शन करू शकता सकाळचा नाश्ता. आता हे झालं सकाळचं, पण आपल्याला दिवसभर फोकस राहायचं आहे, दिवसभर एनर्जेटिक राहायचं आहे. तर त्यासाठी आपण खाद्यपदार्थ थोडासा बाजूला ठेवूया, पण आपण आपली एक्सरसाइज पासून जो स्टार्ट होतो दिवस, तो आपण फोकसली कसा ठेवू शकतो? ओके, आता कसं आहे की लाईफस्टाईल मध्ये तुम्ही बोलता की दिवस तुम्हाला एनर्जेटिक राहायला पाहिजे, तर पहिला आपण जो जेवणाचा भाग घेतला की नाश्त्याचा वगैरे, तर दुसरं म्हणजे एनर्जेटिक राहण्यासाठी काय मी सांगितलं की सकाळी तुम्हाला लवकर उठणं पाहिजे. आणि त्यानंतर जर तुम्ही एक्सरसाइज फॉर्म करता की आता समजा नाही मला एक्सरसाइज करायचं, पण त्याच्यामध्ये पण तुम्हाला लॉजिकल आहे, कारण जसं तुम्ही की खूप जिमिंग केलं की खूप एक्सरसाइज एवढ्या केल्या की तुमचं बॉडी तिकडेच ड्रेन झाली, सो ते तुम्हाला लक्षात ठेवायचं की तुम्हाला दिवस एनर्जेटिक राहायचंय. तर त्यामुळे एक्सरसाइज पण एवढीच करा की तुम्हाला त्यातून फक्त एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल आणि तुम्ही तो लॉंग लाईफ. तर आता आपण योगाभ्यासामध्ये असं सांगतो की एक्सरसाइज केलं की आता आम्ही आसनं वगैरे आपण काही रिकमेंड करतो की आसनं आपण 1 तास आमचा फ्लो असतो, तुम्ही आसनं करताय, ते आसनं झाल्यावर की तुम्हाला एक 10 मिनिटाचं किंवा 5 मिनिटं आपण रिलॅक्सेशन घेतो का, की बॉडी आपण ऍक्टिव्हेट करतोय. ऍक्टिव्हेट केल्यानंतर ती रिलॅक्स पण झाली पाहिजे. आणि असं काही नाही की झोपायला पाहिजे, एक 5 मिनिट्स रिलॅक्सेशन म्हणजे डोळे मिटून तुम्ही माइंड रिलॅक्स करा. आणि त्याला एक अफर्मेशन देत असतो आपण की तुमचे हे बॉडी पार्ट्स रिलॅक्स करा आणि ब्रीथ वर फोकस करा, श्वास रिलॅक्स करा. त्यामुळे तुम्ही एक एनर्जेटिक असते, एक आपल्या बॉडीची एनर्जी की रिज्युनेट करतोय, ती तुमची लॉंग लाईफ राहते. तर तुम्ही जरी भले जिमिंग करा, वॉकिंग करा, तर आल्यावर नंतर एक 5 मिनिटं रिलॅक्स करून तो डोळे बंद करून मनन करा, स्वतःला रिलॅक्स करा. आणि त्यामुळे जी तुमची एनर्जी राहील कंटिन्यू लास्ट डे एंड पर्यंत, ती तुमची एक हाय एनर्जी राहील. सो ते नाही, लोक म्हणतात ना की माझ्याकडे टाइमच नाही. तर आता लोकांकडे खरंच टाइम नाही, पण ह्या टाइमातून पण आपल्याला किती वेळ एक्सरसाइज केली पाहिजे? आता कसं आहे की एक साधारण एक ऍव्हरेज टाइम. तर ऍव्हरेज टाइम असं असतं की
तुमच्या आपल्या स्वतःवर असतं की मी बिझी आहे. बिझी हा कन्सेप्टच थोडासा जरा वेगळा आहे की तुम्ही प्रायोरिटी कशाला देताय. की आता ठीक आहे तुम्ही पैसे कमवताय, सगळ्यांना पैसे कमवायचे, पण पैसे कमवताना तुमचं जे शरीर आहे शेवटपर्यंत तुम्हाला ते सपोर्ट करणार आहे. जर आता तुमच्या जसं मी 24 तास पूर्ण बिझी आहात, पण त्यातून तुम्ही एक मिनिमम 15 मिनिटं तरी स्वतःला काढायचे. 15 मिनिटं का मी म्हटलं की असं त्याचा एक आपण 5 मिनिटाचं हे करूया की 5 मिनिटं तुम्ही थोडासा कवायत केली की जशी तुम्ही शाळेत शिकवत, तर भले तुम्हाला क्लासला जायला वेळ नाही तर शाळेतली शिकवली कवायत तुम्ही आठवा, सगळ्यांनी केलेली आहे. कवायत करा. 5 मिनिटं तुम्ही तुमच्या श्वासावर म्हणजे माइंड रिलॅक्स आणि श्वासावर लक्ष द्या आणि 5 मिनिटं काही न करता रिलॅक्स झोपून राहा. सो ही 15 मिनिट्स तरी तुम्ही काढली पाहिजे. आणि ही वेळ अशी आहे की तुम्ही जर तुमच्या शरीराला आता 15 मिनिटं द्याल तर पुढे आयुष्यात एक 15 वर्ष तुम्ही अजून छान हेल्दी लाईफ जगू शकता. सो हे तुम्हाला एक कॅल्क्युलेशन करायचं की तुम्ही जेवढं तुमच्या शरीराला आता वेळ द्याल तेवढं तुमचं शरीर पुढे तुम्हाला सपोर्ट करणार. आता खूप लोक बोलतात जेवल्यावर मला खूप झोप येते, किंवा जे ऑफिसमध्ये काम करतात जेवलं की त्यांना इतकी झोप येते असं वाटतं की आता हंतरून टाकावं आणि झोपावं. पण ह्याच्यावरती आपण काय करू शकतो का? कुठल्या तरी डाएट चेंजेस करू शकतो का? आपल्या जेवणात चेंजेस करू शकतो? आफ्टरनूनचा लंच जो असतो आपला त्याच्यात आता कसं आहे की हा बरोबर क्वेश्चन आहे, कारण आता जे कॉर्पोरेट लाईफ मध्ये करतात त्यांना ते कामामध्ये त्यांना खूप ऍक्टिव्ह राहायला लागतं. तर असं आहे की जेवणाचं असं असतं की तुम्ही जर हेवी जेवण केलं, जर तुम्हाला ऍक्टिव्हली काम करायचं तर हेवी जेवणामध्ये तुम्हाला माहिती आहे की जसं की नॉनव्हेजचे प्रकार आहेत ते बऱ्यापैकी हेवी, ते तुमच्या जेवल्यावर डायजेशनला एक प्रेशर देतात की पचवायला. कारण आमचं तुम्ही जर पोटात काही अन्न घेताय तर तुमचं जे शरीर बाकी सगळं काम बाजूला ठेवून तुमच्या डायजेशनवर फोकस करतो. त्यामुळे कसं बाकीचे तुमची सिस्टम आहे ऍक्टिव्हिटी ती स्लो डाऊन राईट. तर त्यावेळी तुम्हाला जेवढं हलकं आहार करता येईल तेवढा हलका आहारवर फोकस करायचा आहे. जसं की हेवी जेवण म्हणजे आता मी जसं नॉनव्हेजचा हा एक एक्झाम्पल दिला, व्हेज मध्ये पण काही हेवी जेवण आहेत की ते पचायला तर तुम्हाला ते अवॉइड करायचंय. ओके. आणि दुसरं म्हणजे सांगायचं झालं की एक नैसर्गिक बघायला गेलं आपलं शरीर आहे की जेवल्यावर आपल्याला एक 5 ते 10 मिनिटं आपण वाम कुक्षी हा आमच्याकडे हे आहे. तर ठीक आहे की तुम्हाला वेळ नाहीये जास्त तर तुम्ही एक खुर्चीवर तुमच्या नॉर्मली तुमच्या ऑफिस चेअरवर बसून एक डोळे बंद करून 5 ते 10 मिनिटं काही न करता फक्त एक डोळे बंद करून रिलॅक्शन द्यायचं. त्यामुळे काय होईल की बाकीची सगळी ऍक्टिव्हिटी स्टॉप होईल आणि फक्त तुमचं जे ब्लड सर्क्युलेशन तुमच्या फूडवर फोकस करेल आणि फास्ट फूड तुमचं डायजेस्ट होईल. तर त्यामुळे तुमचं जे एक तुम्ही न काही ऍक्टिव्ह म्हणजे बोलता ना की आपण जेवल्यानंतर जो लिथर्जीपणा आहे तो न येता एक 10 मिनिटं दिल्यामुळे डायजेशन तुमचं छान होईल आणि तुम्ही फ्रेश आणि ऍक्टिव्ह राहा. आता दुसरा एक इम्पॉर्टंट असा आहे की लोक बोलतात पाणी किती पियायला पाहिजे. कोण बोलते 10 लिटर पियायला पाहिजे, कोण बोलते 8 लिटर पियायला पाहिजे, कोण बोलते 2 लिटर पियायला पाहिजे. पण प्रॉपर बॉडीला हायड्रेशन मिळण्यासाठी ऍव्हरेज किती आपण पाणी प्यायला पाहिजे आणि काय किती वेळा दिवसातून कसं आपण ते डिवाइड करू शकतो वेल? आता पाण्याचं असं आहे की डॉक्टर सांगतात की 3-3.5 लिटर तुमचं दिवसाला तुम्ही कन्झ्युम केलं पाहिजे. पण पाणी म्हणजे असं आहे की आता तुमचं प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे की एखाद्याचं एक वजनानुसार जाऊ की कोणाचं 30 किलो वजन आहे 50, तर प्रत्येकाला त्यांच्या शरीराला पाणी हे वेगवेगळ्या प्रकारात लागत असतं. तर पाणी कसं प्यायचं असतं बघा. पाणी असं आहे की तुम्हाला बॉडी सिग्नल देत असते की मला तहान लागली आता, पण आपण काय करतो की नाही बाबा मी आता कामात आहे, ठीक आहे 1-2 मिनिटं लेट झालं तर काही फरक नाही पडत. पण त्या सिग्नलला तुम्ही इग्नोर केलं तर तुमची ती सिग्नलची जी कॅपॅसिटी कमी होते बॉडी. तर त्यामुळे तुम्हाला असं करेल की तुम्ही शरीराचं ऐकायचंय की मला आता तहान लागते मी पाणी प्यायचंय, तहान लागते पाणी प्यायचे. आणि ऋतूनुसार पाणीची तुमची जी प्रमाण आहे ठीक आहे डॉक्टर पण सांगतात ते एक त्यांनी लिहून दिले की 3 लिटर पाणी प्यायला पाहिजे, तर ठीक आहे ते पण बरोबर आहे. पण आता पावसाळ्यात की वातावरणात ह्युमिडिटी जास्त असते त्यामुळे पाण्याचं एवढं प्रमाण लागत नाही. पण गरमीत तुम्हाला बघा घाम येत असतो, तुम्हाला स्वेटिंग येत असते, त्यामुळे पाण्याचं प्रमाण जास्त लागत असतं. त्यावेळी पाण्याचं प्रमाण तुम्हाला जास्त ठेवलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही ऋतूनुसार पाण्याचं प्रमाण बदललं पाहिजे. आणि मी तर सांगेन की तुम्हाला जेव्हा शरीर सिम्पटम्स देतं फोकस तुम्हाला ठेवायचा आणि तेव्हा तुम्हाला पाणी कन्झ्युम करायचं आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला अजून एक आता हे ऍडिशनल पॉईंट सांगतो की पाणी हे तुम्हाला जेवणावर कसं हे केलं पाहिजे. तो असा आता ओघात मला लक्षात आलं त्यामुळे सांगून देतो की जर पाणी पितोय आपण तर आता रात्री उठल्यावर तुम्हाला पाणी, रात्री झोपताना तुम्हाला एक नॉर्मल वॉटर, कारण तेव्हा आपल्या गरज आहे तर तुम्ही नॉर्मल एखाद ग्लास पाणी पिऊ शकता. पण लगेच सकाळी उठल्यावर तुम्हाला एवढे 8-9 तास झालेले असतात त्यामुळे तुम्हाला एक ग्लास पाणी प्यायचं असतं आणि ते गरम पाणी प्यायचं असतं. थोडं गरम म्हणजे कोमट पाणी. का? कारण बॉडी टेम्परेचर हे आपलं थोडंसं
नॉर्मल कोमट पाण्याच्या लेवलचं असतं, त्यामुळे तुम्ही त्याला एक सूट होण्यासाठी कोमट पाणी प्यायचं असतं. त्यानंतर जे तुम्ही आहे की एक आंघोळीला आपण जातो, त्यानंतर जे आपल्या आपल्या अंगावर एक जसं की एक जलतत्व तयार होतं, त्यामुळे तुम्ही आंघोळीला जाताना एक पाण्याचा ग्लास पाहिजे असतो. त्यामुळे तुमचं जे ब्लड सर्क्युलेशन फ्लक्च्युएट होतं ना, की एकदम डायरेक्ट आपल्या अंगावर पाणी प्यायल्यामुळे बॉडीचे टेम्परेचर मॅच करत जाते, त्यामुळे पण तुम्हाला फायदा होतो की तुम्ही एक ग्लास जर पाणी नॉर्मल टेम्परेचर पिताय तर त्यामुळे पण तुम्हाला फायदा होतो की तुमचं ब्लड सर्क्युलेशन मेंटेन ठेवण्यासाठी. तो एक पॉइंट आहे. आणि जेवणाचं कसं करायचं की तुम्हाला बघा आपल्याला भूक लागते तेव्हा असं काय सेन्सेशन फील होतं, तर काय होतं की आपले ज्युसेस सिक्रेट होत असतात. सो तुम्ही जेवायच्या आधी जर पाणी प्यायलात लगेच तर ते ज्युसेस त्या पाण्यावर, पाणी लिक्विड आहे, ते ज्युसेस घेऊन डायल्यूट होऊन जाते. बरोबर. त्यामुळे तुम्हाला जेवायच्या अर्धा तास आधी पाणी प्यायचं आणि तो गॅप ठेवायचा तुम्हाला की मी आता पाणी जेवणार आहे, मी 12:30ला जेवणार आहे, मी 12ला पाणी प्यायलो, परत एक अर्ध्या तासाने ज्युसेस सिक्रेट होतात. आणि जेव्हा तुम्ही जेवता तर तेव्हा ते ज्युसेस त्याच्यात बरोबर मिक्स होऊन ते डायजेशनला जात असतात. पण जर तुम्ही जेवताना मध्ये मध्ये कंटिन्यू पाणी पित राहिला तर ते ज्युसेस त्या पाण्याबरोबर लिक्विड थ्रू फ्लो डायल्यूट होऊन जातात आणि त्यामुळे तुमच्या डायजेशनला एक हॅम्परिंग होतं. त्यामुळे तुम्ही जेवताना पाणी पिणं चुकीचं आहे. ठीक आहे, एक सुका आपण काही जेवतोय तर थोडं एक घोट पिणं ठीक आहे, पण कंटिन्यू तुम्ही पाणी पिणं हे चुकीचं आहे. आणि जेवणानंतर पण ते डायजेशन होण्यासाठी तुम्ही एक अर्धा 1 तास तुम्ही त्याला वेळ द्यायचा आहे. प्रॉपर डायजेशन 1 तास झालं की मग तुम्ही जे पाणी आहे ते व्यवस्थित प्यायचं आहे. सो हे असं पाण्याचे हे आहे. न्यूट्रिशन आपण बोलतो ना, एक ओव्हरऑल न्यूट्रिशन पाहिजे असं. मराठीत एक बोलतात ना, 5 प्रकारचा आपल्या जेवणाच्या ताटात त्या गोष्टी पाहिजे. तर ते कसं आपण करू शकतो मॅनेज? आता लोक फक्त आपण बोलतो ना डाळ भात भाजी चपाती, ह्याच्या व्यतिरिक्त आपण त्याच्यात काय ऍड करू शकतो जो इझिली अवेलेबल असू शकतो आपल्यासाठी आणि ते आपल्या बॉडीला खूप हेल्दी आहे. आता कसं आहे की जे आपण जेवणामध्ये कसं करतो की आपला वेळ नसतं आपल्या जेवायला, मेन म्हणजे की चल पटापट आपण त्याला थोडं दुय्यम स्थान देतो की आपल्या कामाला पहिला असं आणि चल काय आहे प्रायोरिटी मध्ये तो सेकंड पार्ट मध्ये येतो. तर आपल्या की चल काय चपाती भाजी, चल भात आहे, डाळ, असं. तर जसं तुम्ही बोलला की आपण डाळ भात भाजी, तर आपला आहार ना हा दुपारचं जेवण तरी पूर्ण अन्न पाहिजे आपल्या. त्याच्यामध्ये पण की आपल्या आहारामध्ये जसं की चपाती आहे, मग भाजी आहे, त्यानंतर तुमची डाळ येईल, भात येईल आणि त्याच्याबरोबर तुम्ही कुठली भाजी खाताय दररोजच्या जेवणामध्ये, की असं नाही की चला सोपं काय की कडधान्य सोपं आहे ते फटकन बनवलं की झालं काम झालं. पण तसं न करता की ठीक आहे कडधान्य पण इम्पॉर्टंट आहेत, पण तुमच्या आहारात रोज तुमच्या भाज्यांचे प्रकार बदलले पाहिजे की कधी फळभाजी पाहिजे, कधी पालेभाजी पाहिजे, कधी मोड आलेली कडधान्य पाहिजे. तर असं नाही की तुम्ही पनीरच इंट्रोड्यूस करा तुमच्या. पनीर हा प्रोटीन आहे सोर्स, तो काहीतरी खा, पण तुमच्या आहारामध्ये व्हरायटी पाहिजे की कधी लाल भाज्यांमध्ये पण कलर आहेत वेगळे, त्या कलरमध्ये जीवनसत्व वेगळे असतात, न्यूट्रिशन वेगळे असतात. त्यामुळे तुमच्या आहारामध्ये थोडं कलरवाले तुम्ही कॉम्बिनेशन ठेवा की तुम्ही पराठा खाताय तर बीट त्याच्यात टाका, पालक टाका, बटाटा त्याच्यात इंट्रोड्यूस करा. सो हे सगळं तुम्ही तुमच्या आहारात असं थोडा कलरफुल आहार ठेवा की तुमची भाजी लाल प्रकारची आहे तर डाळ वेगळ्या प्रकारची, मूग डाळ आहे तर कधी थोडीशी उडीद डाळ वापरा. सो असं तुमच्या आहारात थोडासा व्हेरिएशन पाहिजे, कलर वेगळा पाहिजे, त्या कलर मधून पण तुम्हाला न्यूट्रिशन जात असतात. सो असा तुमचा पूर्ण आहार ठेवला पाहिजे. कधीतरी तुम्ही प्रोटीन हवे तर थोडीशी पनीर त्यात इंट्रोड्यूस करा, चालणार आहे. पण असं नाही की मला प्रोटीन सांगितलंय डॉक्टरनी तर मी खूप पनीरचीच भाजी खा, तर असं गरजेचं नाही. कारण पनीर हा शरीराला पचायला खूप हेवीनेस असतो, तो तुमच्या एक क्वांटिटीमध्ये 1-2 पीस पनीरचे तुम्हाला खूप होतात. सो असा आहारामध्ये तुमच्या वेगळ्या व्हरायटी तुम्ही ठेवा, सो तुम्हाला फायदा होईल तुमचा. आणि दुपारच्या जेवणामध्ये शक्यतो तुम्ही बाहेर असता तर त्याच्यात तुम्हाला घेता येत नाही, मग तुम्ही रात्रीचं हेवी जेवण करता. सो तसं न ठेवता तुम्हाला दुपारी काही करता आलं की पूर्ण अन्न घेता आलं तर दुपारचं पूर्ण अन्न घ्या. आणि रात्रीचं जेवण आहे ते कसं आहे की आपलं रात्रीचं डायजेशन सिस्टम थोडंसं लो होऊन जातं, तेव्हा मग हलका आहार घ्यायचा प्रयत्न असं मी. आता आपल्या लाईफस्टाईल चेंजेस जे आपण 30-40 वर्षापूर्वी जे जगत होतो आणि आता 2020च्या नंतर जी लाईफस्टाईल आहे किंवा 2015च्या नंतरची, एका गोष्टीने आपल्या लाईफमध्ये एंटर केलेल्या आहेत प्रत्येकाच्या लाईफमध्ये, ते म्हणजे गॅजेट्स आपण किती यूज केले पाहिजे, किती प्रमाणात यूज केले पाहिजे आणि कसे यूज केले पाहिजे, त्याचा लाईफस्टाईलवर खूप प्रभाव पडलेला आहे आपल्या. तर गॅजेट्स तर मी असं बोलेन की
आता जसं की अन्न वस्त्र निवार, तसा अजून एक गॅजेट्स हा त्याच्यात येऊ शकतो की माझ्या मूलभूत गरजा काय आहेत. माझ्या मूलभूत गरजा की अन्न वस्त्र निवार आणि गॅजेट्स. कारण की आता मला काही काम करायचंय ऑफिसमध्ये जाऊन, तर गॅजेट्स सिस्टम आला, तुम्हाला हवा त्याशिवाय काम. तर साधा मोबाईल नसेल तर मी असं अस्वस्थ होऊन जातं की बाबा मोबाईल आहे माझ्या खिशामध्ये तर मला काहीतरी कमी आहे. तर गॅजेट्स हा तर हे आहेच. आता गॅजेट्सचे फायदे पण खूप आहेत की तुम्ही तुमच्या आईबाबांशी कनेक्ट करू शकता, लांब आहोत, माझ्या मुलाशी मी काय करतो त्याला फोनवरून बोलू शकतो, किंवा मला काही इन्फॉर्मेशन हवेत लगेच तर मी गुगल आउट केलं तर हे. तर गॅजेट्स आहे, पण गॅजेट्सचा तुम्हाला यूज असा करायचा की तुमच्या लाईफवर एफेक्ट नाही झाला पाहिजे, त्याचा इफेक्ट होऊन दे पण एफेक्ट नाही झाला पाहिजे. तर तुम्ही जसं की ठीक आहे, रात्री झोपताना आता आम्ही डिजिटल डिटॉक्सिफिकेशनचा कन्सेप्ट, आता आमचा योगा अभ्यासचा क्लासेस आहे, तर त्याच्यात आम्ही जे साधक आहेत त्यांना डिजिटल डिटॉक्सिफिकेशनचं एक चॅलेंजेस देतो. तर असं आहे की तुम्ही दिवसभर युज केले तुमच्या कामासाठी गॅजेट्स, ओके, काही प्रॉब्लेम नाही. पण आता मी रात्री झोपताना पण बेडवर घेऊन माझा मोबाईल मी बघतोय, स्क्रॉल करतोय, अरे कुठली रील आहे, आणि एक रीलचं असं असतं की सर मी एक बघतोय तर तुम्ही स्क्रॉल, तुम्हाला कळत नाही की तुमचं 10ला तुम्ही झोपायला बेडवर गेले की 12 कधी वाजले. सो हे एक मोठं आता तरुणांसाठी मी सांगू शकतो. कारण काय की जर गॅजेटचा तुम्ही एवढा वापर केला तर तुमची झोप हॅम्पर होते, आणि बोलतो की अरे मला झोपेचा, मी छान हेल्दी लाईफ फॉलो करतोय, एक्सरसाइज, जिमला जातोय, योगा अभ्यास करतोय, तरी पण मला झोपेवर काय इम्पॅक्ट होतो. हे का की मी जर झोपेच्या आधी, कारण म्हणजे एकतर मी दिवसभर थकलेलो असतो आणि त्या ताण येऊन आपल्याला झोप आलेली असते, पण आपण असे डोळे प्रेशर देत त्या गॅजेट्सवर फोकस करत असतो. त्यामुळे जी एक लाईट असते आणि आपली जे डोळ्यांची लाईट आहे त्याच्यावर एक इम्पॅक्ट होत असतो. सो त्यामुळे आपल्या झोपेवर इम्पॅक्ट होत असतो. झोप सफर झाल्यामुळे स्ट्रेस वाढत असतो. स्ट्रेस वाढल्यामुळे मग तुमच्या प्रोडक्टिव्हिटीवर फोकस. त्यामुळे मी सांगू शकतो की गॅजेट्स आहेत ते तुम्हाला लिमिटेड वापरायचे. तरी अंदाजे ऍव्हरेज स्क्रीन टाइम किती ठेवला पाहिजे एका व्यक्ती? फॉर एक्झाम्पल आता एक कोणतरी IT मध्ये कामाला आहे, त्याचा दिवसातून 10 तास तर माझ्या मध्ये ऑन स्क्रीन जात असतात. पण जे नॉन IT किंवा नॉन प्रोफेशनलिझम मध्ये आहेत, तरी आजकालची यंग जी पोरं आहेत ती कंटिन्यू फोन्सवर आहेत. पण त्यांचा स्क्रीन टाइम किती पाहिजे आणि आपल्या आई वडिलांनी त्यांच्यावर किती रोख ठेवली पाहिजे? आता मेन म्हणजे की रोख ठेवणं हे थोडंसं नाही, कारण आता तुम्ही एखाद्याला तुम्ही सांगणार की हे नको वापरू तर तो उलट अजून जास्त वापरेल. मी सांगितलं तर म्हणजे माझा असं आहे की तुम्ही जेव्हा फॅमिली टाइम, म्हणजे तुम्ही ठीक आहे बाहेर आहात, मोबाईल, चॅट, काही टीव्ही, मूवी वगैरे बघायचं, ठीक आहे बघा, पण जेव्हा तुम्ही फॅमिली म्हणून घरी असता, की जेवणाची वेळ असते किंवा आपण सगळे एकत्र बसतोय, तर तेव्हा तुमचे जे गॅजेट्स आहेत, मोबाईल्स आहेत, ते सेपरेट ठेवून तुम्ही तुमच्या आई वडिलांशी डिस्कस करू शकता. किंवा पॅरेंट्स जे आहेत ते पण असं थोडंसं त्यांना एक हे असतं की अट्रॅक्शन, की अरे वा काय माझ्या दादानी किंवा माझ्या मैत्रिणी काय व्हॉट्सअपला स्टेटस टाकले ते बघूया. तर ते थोडं आहे. पण मी तर सांगेन तुम्ही तुमच्या जेव्हा लहानपणापासून मुलांबरोबर असता तर तेव्हा मुलांचा टाइम तेव्हापासूनच तुम्ही काय करा की त्यांना वेळ देताय तर तुमचा कंपल्सरी मोबाईल तुमच्या पॉकेटमध्ये किंवा साईडला ठेवा. तर त्यामध्ये त्यांना सवय लागेल की हा जेव्हा तुम्ही फॅमिली आपण असतो एकत्र तेव्हा मग काही न करता फक्त आपला फॅमिली टाइम देतोय. आणि त्यामुळे त्यांना ती सवय लागेल की हा बाबा फॅमिली टाइम मध्ये की तुम्ही गॅजेट्स वापरताय. आणि टायमिंग असं काही सांगू शकत नाही की 1 तास 2 तास, पण मिनिमम 2 तास खूप झाले की तुम्ही दिवसभराचे द्या त्या फोनला आणि बाकी तो फोन तो साईडला ठेवायचा प्रयत्न करा. 2-3 तास हे इनाफ आहेत. आता आपल्याला एक लाईफस्टाईल मेंटेन करायची आहे बिटवीन गॅजेट्स आणि आपला रोजमर्राची जिंदगी जी आहे, म्हणजे आपण बोलतो लाईफस्टाईल रोजची आपण जे करतोय, जगतोय, खातोय, पितोय, त्याच्यात आपला अर्धा टाइम आपल्या गॅजेट्सनी घेतलाय. तर ह्याच्यात आपण कसं मेंटेन ठेवू शकतो? तर आता कसं आहे की म्हणजे आता हे सांगणं थोडंसं कठीण जातं की कारण कसं की गॅजेट्स शिवाय लाईफ आता कोण इमॅजिन नाही करू शकत. कारण एखादे आजी आजोबा आहेत त्यांना पण त्यांच्या नातवाशी बोलायचं तर व्हिडिओ कॉलवर बोलायला लागतं. सो मेंटेन ठेवायचं हीच एक गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या म्हणजे तुमचा जे छंद आहेत, आता समजा पहिला छंद असायची की जर मला खेळायला आवडतं तर मी खेळायला जातो, मला झाडं लावायला आवडतं मी झाडं लावायला जातो, मला फिरायला आवडतं फिरायला जातो. सो तुम्ही फिरायला जाताना तुम्ही तर फिरायला जाताय तर त्यावेळी तुम्ही फोटो काढताय, ती तुमची मेमरी आहे. पण ते तुम्हाला जे छंद आहे ते छंद जपताना ह्या गॅजेट्सना थोडं बाजूला ठेवून तुम्ही तुमचे छंद जपले पाहिजे. हाच एक आहे की तुमच्या छंदाबरोबर तुम्ही गॅजेट्सला थोडं सेपरेट ठेवून जगा. तर त्यामुळे तुम्ही थोडंसं हे सेपरेशन करू शकता तुमच्या गॅजेट्स. नाही आताचा ट्रेंड असं झालाय ना, दिसला सनसेट काढ फोटो टाक स्टोरीला, दिसली गाडी दिसली बिल्डिंग, आणि आपण आज तेच करतोय ना. हे दिसलं टाक. स्नॅपचॅटचा युज खूप वाढलेला आहे. म्हणजे लहान मी तर युज नाही करत अजून, पण लहान पोरं मी बघतोय ना कुठे काय गोळा खातायत, कावला खातायत,
काढला स्नॅप, टाकला स्नॅपचॅटवर. तर ह्या एक्सेसिव्ह गोष्टी झालेल्या आहेत. तर जाता जाता तुम्ही काय स्मॉल टिप्स किंवा एक असं थॉट देऊ शकता जेणेकरून आपण काहीतरी सुधारणा होईल आपल्या लाईफस्टाईलमध्ये? आता असं आहे की एक छोटंसं माझ्या डोक्यात पण नेहमी असं आहे की आता गॅजेट शिवाय दुसरा पर्याय नाही आहे की आपण रील पण खूप इम्पॉर्टंट आहे की अरे मला किती लाईक्स मिळाले वगैरे. सो माझं असं एक कन्सेप्ट आहे की जसं आपण फूडवर आपण मगाशी बोललो की फूड अवॉइड करायला आपण जसा उपास करतो की एक दिवस उपास करूया, मग त्यामुळे थोडंसं का होईना माझं शरीराला विश्रांती मिळेल. तसं हा गॅजेट्सचा पण आपण कुठलाही एक दिवस जर उपास ठेवला की बाबा हा सरडे तर मी आज सकाळपासून ते संध्याकाळ या वेळेत मी अजिबात गॅजेट, तर हा उपास एक कन्सेप्ट तुम्ही ठेवू शकता गॅजेट्सवर की मी आज उपास करणार आहे की मी अजिबात मोबाईल नाही बघणार, टीव्ही नाही बघणार, काय नाही, फक्त मी माझ्या मित्रांबरोबर किंवा माझ्या फॅमिलीबरोबर हा दिवस घालवणार आहे. सो हा एक तुम्ही कन्सेप्ट पण तुम्ही राहू शकता. सो हा तुम्ही कन्सेप्ट खूप आवडला मला. म्हणजे एक बोलतो ना आपण फास्टिंग ठेवतो, आपण जसं गॅजेटचा एक दिवस फास्टिंग ठेवला ना, आणि खूप तुम्ही गॅजेटचा फास्टिंग ठेवला, तुम्ही पुस्तक वाचा, काही करू शकता, काही करू शकता, पण गॅजेट्सचा वापर थोडासा कमी केला पाहिजे. कारण की ना आपण ऍडिक्ट झालोय त्या गोष्टीला फार. ठीक आहे, तुमच्यासोबत बोलून खूप बरं वाटलं, खूप टिप्स आणि खूप चांगल्या गोष्टी झाल्या. थँक्यू. मला पण खूप बरं वाटलं तुमच्या इथे, आणि तुम्ही असंच छान जे इन्फॉर्मेटिव्ह सगळे व्हिडिओ शेअर करत जा, त्यामुळे लोकांना पण खूप फायदा होईल आणि छान वाटेल सगळ्यांना. थँक्यू.